So what's happening guys, my name is Tanish and you're watching Tanish the Explorer and Gaming. तर मित्रांनो आज आपली एक शॉर्ट एक्सप्रेस ट्रेन जर्नी होणार आहे आणि ती होणार आहे 1216 पुणे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस मध्ये. यस मित्रांनो, एकदम शॉर्ट सी जर्नी होणार आहे पनवेल ते CSMT च्या दरम्यान. हे बघा, ही गाडी निघते पुणे जंक्शन वरून 7:45 आणि पोचते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 11:25. 3 तास 40 मिनिटं लागतात. यस, 3 तास 40 मिनिटं लागतात या गाडीला. पहिला हॉल्ट येतो लोणावळा, दुसरा येतो कर्जत, तिसरा येतो पनवेल, तिसरा येतो पनवेल जिथे आम्ही गाडी पकडणार आहे. चौथा येतो ठाणे, पाचवा आहे दादर, सहावा आहे लास्टली CSMT. तर मी जर्नी करणार आहे CC कोच मध्ये मित्रांनो. येस, 1 वर्ष झाले लास्ट टाइम मी CC कोच मध्ये जर्नी केली होती. 12052 मडगाव मुंबई CSMT जनशताब्दी मध्ये जर्नी केली होती मी CC मध्ये. CC AC चेअर कार, ना की विस्टाडोम मध्ये मी जर्नी केली होती मार्च महिन्यात. ते बघा, आपली गाडी येणार 9:43 पनवेलला, 9:45 सुटेल प्लॅटफॉर्म क्रमांक 6 किंवा 7 वरून. कारण की मी ना कधी पण तेव्हा पनवेलला बघितलंय ना या गाडीला 6 किंवा 7 वरच येते. आणि मी देवाची शपथ खाऊन सांगतोय, मी ना एकदा ना जर्नी केली होती पनवेल ते CSMT सेकंड सिटिंग कोच मध्ये, म्हणजे पनवेल टू दादर सेकंड सिटिंग कोच मध्ये. तर तेव्हा ना ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आली होती. 5 वर मेमू वाटतो उभी होती, म्हणून मी 6 वर आली होती. आणि ठाण्याला पोचते 10:48, 10:30 सुटते. दादरला 10:58 येते, 11 वाजता सुटते. आणि 25 मिनिटानंतर म्हणजे 11:25 गाडी येते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. या गाडीचा फ्रिक्वेन्सीच्या बद्दल बोललं गेलं तर डेलीची ट्रेन आहे. डेली मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे चालते. आणि मित्रांनो, हा इंट्रो मी जरा आधी शूट करतोय. आज तारीख आहे आज 2 तारीख आहे, गुरुवार आहे. आणि मी ट्रॅव्हल करणार आहे रविवारी 5 तारखेला. पण हा जरासा लवकर. आणि याच्या ॲव्हरेज डिलेच्या बद्दल बोललं गेलं ना तर हे बघा, लोणावळ्याला 11 मिनिटं लेट, कर्जतला 23 मिनिटं लेट, पनवेलला 23, ठाण्याला 33, दादरला 31, CSTला 40. हे तिचे ॲव्हरेज डिलेज आहे. वैसे माझ्या मित्रांनी सांगितलं की ही गाडी ना अर्धा ते पाऊण तास लेट येते पनवेल रेल्वे स्टेशनला. कोणतं हे आपला एक कुठलं तरी नवीन फ्रेंड आहे माझं, त्यांनी पण सांगितलं, विनायक दानी पण मला सांगितलं होतं की ती गाडी खूप जास्त लेट असते, अर्धा ते पाऊण तास लेट असते गाडी. परवाच कालच 1 जुलैला ती गाडी अर्धा ते पाऊण तास उशिरा होती. आणि तेव्हा मी ट्रॅव्हल केला होता ना 2021 मध्ये, तेव्हा पण ती गाडी अर्धा ते पाऊण तास उशिरा होती. म्हणजे ते 23 मिनिटाचा म्हणजे 35 ते 40 मिनिटं लिहायला पाहिजे त्यांच्यामध्ये. ते सगळं राहून द्या. मी आता तुम्हाला भेटतो 5 तारखेला थेट पनवेल रेल्वे स्टेशनला. नाही, घरातून निघायच्या टायमाला. घरातून निघीन, खारोड दाखवीन, ट्रेन बोर्ड करीन आणि मग पनवेल. बाय बाय मित्रांनो. मी ह्या लोकलनी आलो पनवेलला. हे बघा मित्रांनो, इथे पूर्ण मागे आलो पनवेल रेल्वे स्टेशन. हे बघा, इथं नशीब छत बांधली आहे, नाहीतर सगळे लोक भिजले असते. बघा मित्रांनो, पनवेल. आपली गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 5, 6, 7 पैकी कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरील काय हे पण नाही, मतलब की काय चान्स पण नाही, कुठं पण येऊ शकते. आणि हे बघा, ही गाडी जाते फिलहाल तर कारशेडला. हे बघा मित्रांनो, वरती छत आहे, तिथे फक्त खुल्लं आहे, तिथून पाणी इथपर्यंत पडतो. मित्रांनो, तुम्हाला इथे सबवे सुद्धा भेटतो. माहिती नाही हा भरलाय की नाही. मित्रांनो, तिथे ते पण तिकीट काउंटर होते, जे पण बांधलं होतं ते सगळं तोडलंय. हे बघा समोर ब्रिज, ते अजून एक लोकल अराईव्ह करत आहे. पाणी भरलाय. एक डिसएडव्हान्टेज आहे, त्या ब्रिजला ना छत नाही. मित्रांनो, सगळा तोडलाय. या ब्रिजने जातोय मी. मित्रांनो, पाणी बघा केवढा भरलाय. मित्रांनो, पनवेलचं काम आहे बघा, त्या साईडला ब्रिज म्हणताय पनवेल टर्मिनल. आणि ह्या साईडने मी जाणार. भाई काय दम लागला. या साईडने मी जाणार आहे पनवेलच्या एक्सप्रेस ट्रेनच्या प्लॅटफॉर्मला.
पनवेल हा एवढा मोठा करतायत प्लॅटफॉर्म. मी इथे वॉशरूम जायलासाठी आलो आहे. आपली गाडी लगभग पाऊण तास उशिरा आहे बघा. इथे नंबर पण लावला आहे 12126 प्लॅटफॉर्मला लिहिलं आहे. कारण आपली गाडी 7 नंबर प्लॅटफॉर्मला येणार आहे बघा. त्या साईडला हा 5 आहे, 6, 7 आपली गाडी त्या साईडला येणार आहे. 9:43 टाईम दाखवलं आहे पण अर्धा तास लेट आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7वर आणि आपली गाडी मँगलोर पण येत आहे. मँगलोर पण येते पनवेलला. वाटतं जराशी लेट आहे मँगलोर, जराशी वाटतो. हे बघा गर्दी बघा. ही सगळी गर्दी आहे दिवा रोहा मेमूसाठी. मित्रांनो इथे काम चालू आहे मेमूचा अनाऊन्समेंट. हे बघा मित्रांनो आता जाते बघा दिवा रोहा मेमू. याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, रील बनवला आहे. तो मी अपलोड केलेला आहे यूट्यूब आणि इंस्टावर बघा. मित्रांनो आपली गाडी चिखलीला आहे आणि आपली गाडी थोड्याच वेळात येते इथे. मित्रांनो तेच एक्सप्रेसमध्ये मी माहिती कुत्रे दाखवलेले आहेत, त्यांच्यापैकी कोणतरी एक असेल. पण तेव्हा हा काम बरोबर नव्हता. पण आता बघा केवढं काम झालं. आणि बघा किती जास्त पाणी भरलंय. मित्रांनो तुम्हाला इथे ब्लर दिसत असेल पण मला एकदम बरोबर दिसतोय. आणि हे बघा इथे छत नाही म्हणून मी भिजतोय. गाडी येते तोपर्यंत मी प्रमोशन करतो. माझं एक चॅनल आहे तनिष प्लेस नावाचं. त्याच्यामध्ये मी खूप सारे गेमिंग व्हिडिओज टाकणार आहे. तर प्लीज त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि माझं एक इन्स्टा अकाउंट आहे त्यामध्ये मी खूप सारे ट्रेनचे रील्स टाकत बसतो. यूट्यूबला जेवढे यूट्यूबपेक्षा जास्त मी तिथे टाकत असतो इन्फॉर्मेटिव्ह, म्हणून प्लीज त्याला फॉलो करा. मित्रांनो मँगलोर एक्सप्रेसचा अनाऊन्समेंट येतोय 5वर येते मँगलोर. ऐका हे बघा मित्रांनो मँगलोर CSMT मँगलोर एक्सप्रेस, मँगलोर CSMT मुंबई एक्सप्रेस. हे बघा दिसतंय तुम्हाला लाईट. तर मित्रांनो हे बघा हे माणसं यांना खायला देतात मित्रांनो. तर बघा हा एक इथे आणि हे 3 तो खात नाही, बाकी हे 3 खात आहे. मित्रांनो हे सगळे कुत्रे एकाच लेनमध्ये तिथे जात आहेत. बघा मित्रांनो आपली प्रगती एक्सप्रेस अराईव्ह करते पनवेलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7वर. इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह वॅप 7. सॅड बघूया आता कुठला आहे. हे बघा प्रगती एक्सप्रेस. प्रगती एक्सप्रेस. अरे शेड बघायला विसरलो. शेट यार थांबा मी ही व्हिडिओ बघून तुम्हाला सांगतो शेड कुठला आहे. बघा माझा कोच CC AC चेअर कार. बघा हा आहे माझा CC AC चेअर कार. पुढे जायला लागेल. इथे कम्फर्टेबल सीट आहे, वरती बॅग ठेवायची जागा, लाईट्स, डायनिंग कार, लेग रेस्ट, वॉटर बॉटल होल्डर, ते लाईट्स. आणि अशा प्रकारे आपला प्रगती एक्सप्रेसचा इंटिरियर. माझा सीट नंबर आहे 4. विंडो शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी आपल्या प्रगती एक्सप्रेस किंवा मँगलोर एक्सप्रेस पैकी कुठल्या तरी एक गाडीने हॉर्न वाजवलाय. बघूया कुठली गाडी सुटते. हे बघा मित्रांनो आपली प्रगती एक्सप्रेस गाडी. हे बघा
आपली प्रगती एक्सप्रेस निघाली आहे पनवेलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरून. बाय बाय पनवेल, पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो. AC बरोबर चालत नाही बघा, डिपार्ट फ्रॉम पनवेल, पण AC बरोबर चालत नाही. +3/2चा कॉम्बिनेशन. टाईम मी घेतलेला आहे बघा आलू भुजिया. मी सकाळी 5 वाजता उठलो आणि लिटरली काही खाल्ला पण नव्हता. फायनली मी काहीतरी खातोय. आपल्या ट्रेननी स्पीड पकडलेली आहे आणि प्लस आलू भुजिया. टेस्टी, 8 on 10. जाणारच आहे भाई. चल 110 प्लीज 110. अरे यार तर मी आहे प्रगती एक्सप्रेसच्या वॉशरूममध्ये आहे बघा. बेसिन हे नाही, इथे काच बघा कशी झाली आहे भाई. मला खरंच आलं वाटलं की हे काय काच कुठे आहे. आता जसं मी बघतो हे काच आहे ना, काय हालत झाली आहे बघा. काय ते बोलतात आपला सॅनिटायझर नाही, हँडवॉश, फ्लश, स्प्रे बघा मित्रांनो. त्या साईडला ट्रॅक्स, कोपरच्या साईडला जायला. कारण मी यावाला माझ्या फोनवर टाकलाय. मी या गाडीमध्ये बोल्ड केलं तर बघा इथे तुम्हाला स्पीड दिसणार. ओके बघा इथे आता जस्ट आम्ही थोड्याच वेळात दिवाला पोहोचू. इथे दाखवते स्पीड 60. इथे तर बघा किती दाखवते 70, 50, 58. मला बरोबरच आहे. स्किप केलेलं दातीवली आणि बघा इथे कुठल्या पण स्टेशन बोर्डला दातीवली नाव असा लिहिलेला नाही गेला आहे. बघा मित्रांनो सेंट्रल रेल्वे. यार एक पण लोकल ट्रेन नाही यार, पहिल्यांदा असं सीन बघतोय मी. सेंट्रल रेल्वे मध्ये मधुरामध्ये हे बघा एक पण लोकल ट्रेन नाही. तर मित्रांनो आता तरी तुम्हाला कळलं मी पनवेल गोरेगाव पनवेल जर्नी का केली. बघा यार कोण आहे रे, आवाज बघा यांचा फोनचा. आणि हे बघा स्किपिंग दिवा जंक्शन, स्किप करत आहे दिवा जंक्शनला. दिवा जंक्शनचा प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून आम्ही स्किप करत आहे. हे बघा त्या साईडला लेफ्ट हँड साईडला मुंबई लोकल फायनली दिसली.
केलेला आहे दिवा जंक्शन लेवल क्रॉसिंग प्लस आम्ही जात आहे वाया पारसिक टनल वट्टो. मग आजपासून आपली गाडी 50च्या अंडर झालोय पण आता बघ काय स्पीड केलं. मित्रांनो आता 6 ट्रॅक आहे ना, हे 4ही जाणार वाया कलवा मुंब्रा, आम्ही 2 जाणार वाया पारसिक टनल बरोबर. हे बघा ब्रिज आणि आता आम्ही एंटर करणार थोड्याच वेळात पारसिक टनल. चल भाई चल, आता वाटतं 5 सेकंदात पारसिक टनल लिहल. 1 2 3 4 5. हो आला भाई, आला पारसिक टनल. मी 5 सेकंदात बोललो आणि आला भाई. हे काय वाह, क्या सीन है भाई. हे काय झाला भाई. पारसिक टनल 2 किलोमीटर मोठा पारसिक टनल. स्पीडोमीटरच बिघडला, परत चालू करायला लागेल. संपला पारसिक टनल. 3 मिनटं लागले याला संपवायला, कारण की जराशी स्पीड पण कमी होती म्हणून 3 मिनटं लागली या एकमेव टनलला संपवायला. हे बघा भाई ग्रीनरी. मित्रांनो ट्रॅक्स कलवा मुंब्रावाले आणि वेदर असं झालं की आता जस्ट पाऊस पडला आहे. बघा समोर अंडरस्लंग मेडाय CMU, ह्या सेम EMU मध्ये मी जर्नी केली आहे. LX 8051 8054 या सेम रेकमध्ये मी जर्नी केली आहे. तो ब्लॉग तुम्ही वॉच करा. दादरी बदलापूर माझ्या चॅनलवर आहे अपलोड. मित्रांनो नवीन स्पीडोमीटर चालू केलेला आहे. मित्रांनो पाऊस पडायला लागला. हे बघा मित्रांनो ठाणे रेल्वे स्टेशन अराईव्ह करत आहे. ठाणे रेल्वे स्टेशनला आणि ऑल्सो समोर आहे बघा CMU उभी आणि माझ्या राईट हँड साईडला पण आहे ठाण्याला जाणारे सिमेंट CMU. हे बघा यार यांचे दरवाजे बंदच आहे भाई. आपली गाडी 12च्या स्पीडवर अराईव्ह करते. हे बघा समोरची लोकल ट्रेन निघाली वाटतं. आम्ही हिच्याबरोबर पॅरलर करू वाटतो. सगळे दरवाजे बंद आहे. काय पागलगिरी करत रे. बघा ऑल्सो समोर कुठल्या तरी ट्रेनचा नंबर पण लावला 11055. काही लोकल गेली. इथे कसं पाणी साठतोय बघा मित्रांनो. मुंबईला बघा पाऊस केवढा जोराने. ठाण्याला आहे बघा सेकंड सिटी अशी सीट्स जनशताब्दीला का नाही. आपले मुंबई मडगाव अजून मुंबई पुणे हिला का नाही असे सीट आहे भाई कम्फर्टेबल. डिपार्ट फ्रॉम ठाणे आणि माणूस ना बाटल्या खूप साऱ्या आणतोय. हे बघा ह्याने बाटल्या आणून टाकल्या. आता स्वतः येला बघा हे धावत धावत चालेल ट्रेनमध्ये. निघालोय ठाण्यावरून.
नसले असते ना तर मी बनवून घेतले होते, पण बाटले आहे खूप सारे. ते बघा मित्रांनो, किती जास्त जोराने पाऊस आहे. मित्रांनो वाजलेलं आहे एक्झॅक्ट 11 आणि ह्या टायमाला आम्हाला दादरवरून सुटायचं होतं. आपली गाडी ठाण्यावरून येते. ओके मित्रांनो, इथे वादळ बघा काय आहे. बघा मित्रांनो, अजून एक सिमेंट CMU. तर मित्रांनो, तुमच्याकडे स्क्रू आहे का? लवकर द्या मला, कारण की मुलगीला स्क्रू फिरला आहे. लवकर द्या मला. आणि हे बघा आम्ही स्किप करते मुलुंड. न्यू स्पीडोमीटर, न्यू स्पीड 104. तर तुम्हाला ऊन वाटत असेल तर तुम्ही हे बंद पण करू शकतात. पुढं ते रेल्वे स्टेशनला आम्ही स्किप करतो, ज्याला फक्त 2 प्लॅटफॉर्मच आहे भाई. आम्ही LTTच्या ट्रॅकवरून जात आहे काय खरंच मित्रांनो, आम्ही LTTच्या ट्रॅकवरून जात आहे. मित्रांनो लिटरली ट्रॅक्स भरले पाण्याने बघा. बघा मित्रांनो, रेट्रोफिटेड EMU आणि ऑल्सो कुर्ला रेल्वे स्टेशनला आम्ही स्किप करताय. आता पाऊस थांबलाय. स्किपिंग कुर्ला. एक बोंबार्डियर EMU प्रगती एक्सप्रेसला ओव्हरटेक करते. ही जी अशी जुराट बाई, ही स्पीड तर कमी होतच नाही. आपली ट्रेनची स्पीड वाढते, ह्या ट्रेनची स्पीड तशीच आहे, पण तरी पण ही आम्हाला ओव्हरटेक करते. फायनली आता आम्ही तिला ओव्हरटेक करतोय. मित्रांनो रेट्रोफिटेड EMU आता जस्ट गेली. 2 रेट्रोफिटेड EMU सर्व्हिसमध्ये, पण कचऱ्यासाठी. अरायव्हिंग ॲट दादर आणि समोर कुठली तरी गाडी उभी आहे. समोरची गाडी सुटली आणि आपली गाडी अराईव्ह करते. अरे तूने तो छाता ब्लिंकिट दिया कि नहीं? छोड़ गया। कोई नहीं भाई, जोशी के जूते के साथ छाता भी ब्लिंकिट करती है। जोशी के जूते मित्रांनो, सेकंड सिटिंग कोच. या 2 माणसाला सोडून बाकी कोणच नाही सेकंड सिटिंग कोचमध्ये. गाडीने हॉर्न मारला. डिपार्ट फ्रॉम दादर. त्याच्यानंतर आपला लास्ट स्टॉप येणार आहे तो म्हणजे CSMT मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आणि मित्रांनो, मला नक्की कॉमेंट करून सांगा अजून कुठली शॉर्ट एक्सप्रेस ट्रेन जर्नी मतलब पनवेल CSMT अशी कुठली तरी, कल्याण CSMT असा. वेस्टर्न लाईन पण चालेल. काय ॲक्सेलरेशन पकडलं आपल्या गाडीने. बाय बाय दादर. पुन्हा एकदा भेटूया दादर. स्किपिंग परेल. आता चांगलं की आराम करतो. चल ना मागे. हो भाई, आता आराम करतो. तुम्हाला दाखवतो बायखळाचा स्किप आणि CSMTचा अरायवल. भाई खूप जास्त थकलो आहे. स्किपिंग बायखळा.
मुंबई CSMT. आम्ही आलो प्लॅटफॉर्म क्रमांक 13वर. हे बघा मित्रांनो, मुंबई CSMT. फायनली आलो मुंबई CSMTला. सकाळी 5 वाजता उठलं, फायनली पोचलो. आणि हे बघा इथे लाईफलाईन ऑफ द नेशनवाला WDP 4D. माझ्यासमोर एक गाडी आहे, ती पण पुण्यालाच जाते. हे बघा मित्रांनो, समोर धुळे एक्सप्रेस जाते वाटतं. हिच्याबरोबर कुठतरी रेक शेअर करते म्हणून तिथं पुणे दिला होता. मित्रांनो CSMT. तर मित्रांनो, या ब्लॉगला करूया इथेच आहे. तर जर्नी एक्सप्रेसबद्दल बोललं गेलं तर खूप जास्त बेस्ट होतं. CC कोच एकदम बेस्ट, प्रगती एक्सप्रेस एकदम बेस्ट झाली. फक्त पनवेल टू CSMT मध्ये एवढी मजा आली की विचारू नका. थँक्स फॉर वॉचिंग.